नमस्कार. काही व्यक्ती अशा असतात की त्या मल्टी डायमेन्शनल असतात. अनेक विविध क्षेत्रांमध्ये ते काम करत असतात आणि अशाच प्रकारच्या एक जबरदस्त व्यक्तिमत्व आत्ता माझ्याबरोबर आहेत आणि त्यांचं नाव आहे भावना अत्रे. भावनाजी, सर्वप्रथम नमस्कार. ठाणे वर्तमानच्या स्टुडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत. भावना अत्रे यांच्याविषयी जर का सांगायचं झालं तर भावना अत्रे या माझ्यामध्ये तुम्ही केमिस्ट्रीच्या प्रोफेसर होतात ना? MSc फिजिक्स. हां, फिजिक्सच्या त्या भौतिकशास्त्राच्या प्राध्यापिका होत्या आणि एका सिनियर कॉलेजमध्ये अनेक वर्ष त्यांनी प्राध्यापिका म्हणून काम केल्यानंतर त्या ब्युटी पार्लरच्या क्षेत्रामध्ये गेल्या. स्वतःचं असं अत्याधुनिक ब्युटी पार्लर त्यांनी सुरू केलं. ब्युटी पार्लरच्या क्षेत्रामध्ये काम करत असतानाच ब्युटी शोज अरेंज करायला त्यांनी सुरुवात केली. ब्युटी शोज अरेंज करत असताना फॅशन शो त्यांनी करायला सुरुवात केले. फॅशन शो करत असताना कराओकेचे वेगवेगळ्या प्रकारचे शोज त्यांनी करायला सुरुवात केले आणि आज या क्षेत्रामध्ये त्यांनी स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण करू बघत आहेत. भावना अत्रे आत्ता आपल्यावर आहेत आणि आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. भावनाजी, सर्वप्रथम ही जी एक अतिशय मल्टी टास्किंग जी तुम्ही करता आहात त्याविषयी सांगा. तर पहिल्यांदा सर्वप्रथम धन्यवाद की तुम्ही मला या तुमच्या तुमच्या चॅनलला मला इन्व्हाइट केलं आणि Okay. एवढ्या मोठ्या कंपनीत मला ऑपॉर्च्युनिटी मिळाली. हम्म. आणि मल्टी टास्किंग म्हणजे मी हा विषय असं म्हणणार नाही, कारण काय होतं माहितीये की ब्युटी पार्लर हे जे फील्ड आहे आणि आपण अगोदरचा जो हा माझा सीझन 2 इंटरव्ह्यू आहे विथ नितीन बोरसे सर आणि माझी टेस्टिमोनियल आहे की त्यांनी खूप छान पद्धतीने इंटरव्ह्यू घेतला, जेवढे माझे आतापर्यंतचे अनुभव होते. आणि पहिलाच प्रश्न आहे की मल्टी टास्किंग, तर ब्युटी पार्लर हे क्षेत्र म्हणजे काय की आपण ब्युटी करतो किंवा मेकअप करतोय, लोकांच्या स्किन हेअर सर्व्हिसेस ह्या करतोय आणि त्या दरम्यान ब्युटी पार्लरमध्ये असताना आत्ताच्या घडीला गेले 2 वर्ष काय अनुभव आला की त्या लोकांना ना इव्हेंट्सचे लोक खूप कनेक्ट करतात. तर इव्हेंट्समध्ये कुठल्या ब्युटी कॉन्टेस्ट किंवा ब्युटी फॅशन शो किंवा अवॉर्ड्स या पद्धतीने ते फील्ड चाललंय, जे फील्ड टेलिव्हिजनचं पण आहे, फील्ड फिल्मचं आहे आणि फिल्म पॅजंट्स आहे. तर त्या पद्धतीने मी ह्याच्यात आले. एक्झॅक्टली. पण एक तुम्ही स्वतः एक प्रोफेसर आहात, राईट? फिजिक्सच्या प्रोफेसर होत्या. किती वर्ष? माझ्या मते तुम्ही बरेच वर्ष 24 वर्ष मी केलं. 24 वर्षांपेक्षा जास्त कालावधी त्यांनी प्राध्यापकी केलेली आहे आणि त्याच्यानंतर त्या ब्युटी पार्लरच्या क्षेत्रामध्ये आलात. ब्युटी पार्लरच्या क्षेत्रामध्ये आल्यानंतर जनरली लोक असे ठहराव असतो की हां, आता आपण आपला पार्लर मोठं करूया आणि या गोष्टी करूया. एकीकडे तुम्ही पार्लर तर मोठं करतच होता, दुसरीकडे तुम्ही अशा प्रकारची स्वतःची गॉर्जियस ब्युटी नावाची कंपनी तुम्ही काढली. ओके, ही गॉर्जियस ब्युटी नेमकी कंपनी आहे काय? गॉर्जियस ब्युटी म्हणजे काय झालं की आता हे 2024 आहे आणि नेमकीच 2008 किंवा 9 पासून मला पहिला चान्स होता, जेव्हा मी कॉलेजमध्ये पण जॉब करत होते, की ब्युटी कॉन्टेस्टमध्ये भाग घ्या. आणि ब्लूमफेअर या नावाची कंपनीने तिथे बोलवलं आम्हाला आणि खूप मोठ्या हस्ती येऊन त्यांनी आम्हाला तो फॅशन शो केला आणि ब्युटी कॉन्टेस्ट, तिथे अवॉर्ड वगैरे घेतलं, क्राऊन घातलं. मग अशा नंतर मग नक्षत्र आलं, भारत आयकॉन आलं, अप्सरा आल्या आणि मी करतच गेली ते इव्हेंट आणि मी आपले बक्षिसे मिळवून टाकते. म्हणजे अशी होती. तर लोक म्हणायचे ते काय म्हणजे सारखं जाऊन काय तिथे जायचं, भाग घ्यायचा, रॅम्प वॉक करायचं, स्वतःच काय आपले क्राऊन घ्यायचे. आज जर काही खरोखर करायचं झालं, तू ब्युटीच्या क्षेत्रात आहे आणि हे एकीकडे ब्युटी पार्लर चालवते, तर ह्या ब्युटीलाच नावाजायला अवॉर्ड्स आहेत किंवा त्यालाच रिलेटेड फॅशन शो आहे किंवा ब्युटी कॉन्टेस्ट स्वतः भाग न घेता दुसऱ्यांसाठी ऑर्गनाईज करा. एक्झॅक्टली. मला तेच विचारायचं आहे की महिलांना एक प्रकारचा कॉन्फिडन्स देण्याचं काम तुम्ही करत असतात. अनेक गोष्टी, अनेकदा असं असतं की लहानपणी काही संधी मिळत नसतात, काही गोष्टी हातातनं निघून गेलेल्या असतात, इच्छा असते, पण आई वडिलांचं कधी कधी प्रेशर असतं, कधी कधी सोशल प्रेशर असतं, कधी आणखी काहीतरी असतं. पण जी गोष्ट महिलांना करावीशी वाटत असते ती कुठेतरी सुटलेली असते, राहून गेलेली असते. आणि अशा असंख्य महिला या गॉर्जियस ब्युटीच्या माध्यमातून रॅम्प वॉक करताना आम्ही बघितलेलं आहे. तुम्ही एक प्रकारे महिलांना त्यांच्या हातातनं ज्या गोष्टी सुटलेल्या आहेत तो एक्सपिरियन्स तुम्ही त्यांना परत देताय. तो पण एक भाग आहे. पण दुसरा भाग काय असतो, जेव्हा तुम्ही ब्युटी कॉन्टेस्ट किंवा फॅशन शो करताना तिथे मग बऱ्याच मूवीचे पण लोक रिलेटेड असतात, मग त्यांना मॉडेलिंगचा चान्स मिळतो, त्यांना
सिनेमात काम करायला मिळतं किंवा प्रत्येक महिलेला असं वाटतंच की आपण सुंदर दिसावं. Exactly. मग तो त्यांना तिथे म्हणजे अचीव करायला म्हणून त्या येतात. बरोबर. मग तुम्ही त्यांना एवढ्या चांगल्या काहीतरी चार्जेस एवढा मोठा प्लॅटफॉर्म देता आणि एवढे छान त्यांच्यासाठी फॅशन शो किंवा हे करतात, त्याच्यात त्यांना ऑफकोर्स असं वाटतंच की कॉन्फिडन्स आहे आणि आपण ब्युटिफुल आहोत, हा एक भाग होतो. आणि डेव्हलपमेंट त्या पद्धतीने होते आणि त्याच्यानंतर मग त्या पुढे पुढे जाऊन स्वतःचं मग काही मॉडेलिंग किंवा स्वतःचा तो क्षेत्र निवडतात जो ॲक्च्युली ब्युटीचा आहे. एक्झॅक्टली. म्हणजे मला हा प्रश्न इथे तुम्हाला विचारायला निश्चितपणे आवडेल की आजपर्यंत तुम्ही साधारणपणे किती फॅशन शो केले आणि किती अशा प्रकारचे ब्युटी शो केलेले आहेत? आता मी ऍक्च्युली स्वतः जो केला, स्वतः पर्सनली जो मी ज्याच्यामध्ये क्राऊन वगैरे ते मी 10 केले, 10 ब्रँड्स. शेवटचा माझा होता परफेक्ट वुमन मिसेस इंडिया, जो डॉक्टर गीत आहे अंधेरीच्या त्या ऑर्गनायझर, शी इज अ MD डॉक्टर, आणि त्याच्यामध्ये मी सेकंड विनर राहिली. तर मग तो माझा शेवटचा शो होता, त्याच्यानंतर मी भाग घेतला नाही. तुम्ही ऑर्गनाईज मी आता केले, आतापर्यंत एक 6 केले, ज्याच्यामध्ये मी 3 स्वतः केले. आणि या 6 शो मध्ये किती महिला पार्टिसिपेट झाल्या? प्रत्येक याच्यात 25 ते 30 महिला होत्याच. म्हणजे बघा किती इच्छाशक्ती असते. हे ना असं कुठेतरी राहून गेलेलं असतं. आणि या महिलांचं साधारणपणे ॲव्हरेज एज काय असतं? ॲव्हरेज ॲक्च्युली एक 22-20 पण आली आमच्याकडे, तर 20 to 50 पर्यंत किंवा 55 पर्यंत सुद्धा आम्ही. क्या बात आहे. म्हणजे वयाच्या साधारणपणे मी जसं आधी म्हटलं त्या पद्धतीने की खूप साऱ्या गोष्टी या महिलांकडनं त्यांना त्या कराव्याशा वाटत असतात, पण त्या करू शकत नसतात. आणि मग जरा कुठेतरी स्थिर स्थावर झालं, मुलं बाळं थोडेसे त्यांच्या व्यवसायाला लागले किंवा त्यांच्या शिक्षणामध्ये स्थिर झाले की मग अशा गोष्टी या महिलांना खुणाव्या लागतात. आणि मग जे राहून गेलेलं असतं ते पूर्ण करण्याचं काम ते अशा गोष्टींच्या माध्यमातून करत असतात. आत्तापर्यंत खूप साऱ्या महिलांना तुम्ही अशा प्रकारचा प्लॅटफॉर्म दिलेला आहे. तुमचे 1-2 इव्हेंट्स मी सुद्धा अटेंड केलेले आहेत. महिलांच्या चेहऱ्यावर एक वेगळा अवर्णनीय आनंद दिसतो. खूप आनंदी असतात, कारण ते आपल्या डे टू डे लाईफमध्ये आपला जॉब करतात, बिझनेस करतात आणि छान तयार होऊन येत आहेत किंवा हे, तर तो त्यांना अनुभव मिळत नाही. मग तो इथे मिळतो आणि त्यांची सगळी ती इच्छा पूर्ण होते. क्या बात आहे. म्हणजे त्यांनी फक्त हा जो विषय आहे हा फक्त आपल्या मुंबईपुरता किंवा आपल्या देशापुरता मर्यादित न ठेवता दुबईमध्ये देखील त्यांनी अशा प्रकारचं इव्हेंट केलं. त्याला जश्ने आझादी असं या इव्हेंटचं नाव होतं. आणि फेम इंटरनॅशनल या अतिशय सुप्रसिद्ध अशा ब्रँडबरोबर त्यांनी हा इव्हेंट केला होता. काय कशा प्रकारचा अनुभव होता तुमचा दुबईमध्ये काम करण्याचा? 40 ते 50 लोक होते त्या टीममध्ये आणि महिला पण खूप होत्या, ऑल ओव्हर इंडिया आल्या होत्या आणि दुबईचे पण काही होते. आणि त्यांनी अशी 6 दिवस सोय केली होती. इंडिया आणि दुबईच्या एम्बसीने मिळून ऑर्गनाईज केला होता की आम्ही एम्बसीमध्ये पण एक कार्यक्रम करू आणि तिथे आमचे देशभक्ती कार्यक्रम सादर करू. आणि त्यांनी तिथे ऍक्च्युली जो फॅशन शो आणि हे केला होता त्याच्यात ऑफकोर्स अवॉर्ड आणि मी त्यांची को इव्हेंट कॉर्डिनेटर राहिली. पण त्यांनी तिथे ना म्हणजे दुबईमध्ये जे डिसेबल्ड होते त्या मुलांसाठी पण त्यांनी केलं होतं. असे वेगवेगळे कन्सेप्ट आहेत. आजपर्यंत मॅडम बरोबर अनेक सेलिब्रिटींनी देखील त्यांच्या शोजमध्ये सहभागी झालं आणि यातलं एक अत्यंत प्रॉमिनंट नाव म्हणजे पद्मिनीजी कोल्हापुरे. पद्मिनी कोल्हापुरे सुद्धा या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहिल्या. त्यांना देखील हे सगळे कार्यक्रम खूप आवडले होते. हे सेलिब्रिटींसुद्धा येत आहेत, तुमचं काम ॲप्रिशिएट करतायत, कसं वाटतंय? ते छान वाटतं, कारण काय माहिती की सेलिब्रिटी लोक आता म्हणजे सेलिब्रिटीचे जे मॅनेजर्स असतात ते लोक ऑर्गनाईज करतात. तर त्याच्यामध्ये कोण ना कोणीतरी सेलिब्रिटी येतं. आपल्याला असं वाटतं अरे बापरे काय हे केवढे मोठे आहेत, आणि ते पण त्यांचा वेळ घेऊन येतात आणि वाटतं अरे हा केवढा मोठा व्यक्ती आहे. पण ते त्यांच्याबरोबर जेव्हा आपण फोटो काढतो किंवा आपण त्यांच्याशी कम्युनिकेट करतो ना, तर ते एकदम डाऊन टू अर्थ असतात आणि साधे असतात. त्यांचं ड्रेसिंग पण एवढं काही हे नसतं मोठं, आणि आपणच काहीतरी असं वाटतं की खूप मोठं आहे आणि ते इतकी साधी लाईफ पण जगत असतात. ऍक्च्युली ते मोठे असतात ते किंबहुना असं पण असू शकतं की ते साधे आहेत आणि म्हणून ते मोठे बनत जातात. आणि त्यांनी म्हणजे आता कसं असतं ना की ज्यावेळेस एखादं आपण नवीन व्यवसायामध्ये शिरतो त्यावेळेस त्याला अनेक कंगोरे आपल्याला दिसायला लागतात, अनेक वाटा या सगळ्यांना फुटायला लागतात. ज्यावेळेस त्यांनी हे गॉर्जियस ब्युटी सुरू केलं त्यावेळेस फक्त ब्युटी या क्षेत्रापुरत्या मर्यादित नाही राहिल्या. त्यांनी उद्योग क्षेत्रामध्ये सुद्धा ज्या महिलांनी उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे अशा अनेक महिलांना आजपर्यंत त्यांच्या गॉर्जियस ब्युटीच्या माध्यमातून त्यांनी महिलांना सन्मानित केलेलं आहे. फॅशन आयकॉन नावाचा एक त्यांनी पुरस्कार सोहळा केला होता. उद्योजक महिलांना ज्यावेळेस तुम्ही अप्रोच झालात त्यावेळेस त्यांचं कशा प्रकारची प्रतिक्रिया होती? तर उद्योगिनी ज्या होत्या किंवा उद्योजिका त्या सगळ्या आल्या. आम्ही म्हटलं की चला आपण एक अवॉर्ड शो, कारण महिला दिनचा जो कार्यक्रम असतो तेव्हा
खूप म्हणजे जगभर आणि भारतात सारखे कार्यक्रम चालू असतात दिल्लीला. आम्ही काय केलं, आम्ही ठाण्यातच ऑर्गनाईज केला एक इव्हेंट, पण आम्ही ऑल ओव्हर मुंबई बोलवले किंवा रादर ऑल ओव्हर महाराष्ट्र पण महिलांना बोलवलं. नागपूर, नाशिक किंवा अमरावती इथल्या पण बायका आल्या होत्या आणि त्याही शोला जवळजवळ 30-35 महिला होत्या. यशस्वी उद्योजिका हे त्याचं टायटल होतं की आम्ही महिला उद्योजकांना गौरव केला आणि त्यांचा फॅशन वॉक पण ठेवला, सन्मानित केला. म्हणजे त्यांनी वॉक पण केला आणि अवॉर्ड मिळवला आणि तो जो त्यांना जो आनंद होता त्याच्यानंतर त्या अजून 10 कार्यक्रमात जाऊन हे करू शकल्या. म्हणजे अनेक महिला उद्योजिका अशा होत्या की ज्यांना कधीच आजपर्यंत ॲप्रिसिएशन मिळालं नव्हतं. एक तर महिला, त्याच्यानंतर त्या उद्योग करतायत आणि त्याच्यानंतर किती कष्ट असतात माहिती आहे का. एक महिला घराच्या बाहेर पडते, स्वतःचा उद्योग उभा करते, त्यावेळेस वेगवेगळ्या गोष्टी ती सांभाळत असते आणि ह्या सगळ्या सांभाळल्यानंतरसुद्धा बऱ्याचदा त्यांना जे ॲप्रिसिएशन पाहिजे असतं ना, ते ॲप्रिसिएशन मिळत नाही. आणि अशा प्रकारचं ॲप्रिसिएशन देण्याचं काम गॉर्जियस ब्युटीच्या माध्यमातून भावना अत्रे यांनी केलं. साहजिकच या महिलांना पण खूप छान वाटलं असेल नाही. महिला खूप म्हणजे आनंदी होत्या आणि त्यांना ते ट्रॉफी आणि सर्टिफिकेट मिळून त्यांना म्हणजे इतक्या त्या प्रभावित झाल्या. त्यांनी परत पुढे जाऊन दुसऱ्या कार्यक्रमांमध्ये सोशल मीडियामध्ये मी खूप सारे फोटो बघितले होते. त्या खुश होत्या ऍक्च्युली. आणि तसं बघा, असं एक प्रकारचं मोटिवेशन असावं किंवा आनंदी आणि सौंदर्य फुलवायला पण तुम्ही फॅशन वॉक पण ठेवताय त्यांचा, नंतर तुम्ही त्यांचा अवॉर्ड पण करताय, तर ते त्यांना कधीच कुठे मिळत नाही. तो त्याचा आनंद. आणि आता एक जे मी सांगायचं झालं की करोकेच एक मी करते, करोकेचा पण विषय. एक्झॅक्टली. आता कसं आहे ना की एखाद्या ठिकाणी थांबतील तर त्या अत्रे मॅडम कशा काय असं नाही. आणि त्यांनी सुद्धा हे सगळं करत असताना कराओकेच्या क्षेत्रात देखील भावना अत्रे आता काम करतात. 11 शोज त्यांनी आत्तापर्यंत केलेले आहेत. त्याविषयी सांगा मॅडम. हां, तर करोके खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे, कारण काहीच नव्हतं माझं आणि गेल्या जूनमध्ये जेव्हा एका शोमध्ये नेलं आणि मी गाणं म्हणलं, तर गाणं म्हणल्यानंतर म्हणजे एवढं नव्हतं की आपण छान म्हणू शकू. आणि तिथे काय परत संधी दिसली एक उद्योगाची की अरे करोके पण हा बिझनेस आहे. मग आणि बिझनेस म्हणून नाही, पण आपण 30-40 प्रोफेशनल सिंगरला बोलवूया आणि कार्यक्रम आयोजन करू आणि त्या माध्यमातून जे येतील सिंगर्स, त्याचा आम्ही एक 4 तासाचा कार्यक्रम ऑर्गनाईज करतो. माझ्यावर पार्टनर आहेत चारू दत्त म्हणून पांगे आणि दुसरी एक आहे ममता गुप्ता. तर आमचे बॅनर्स आम्ही प्रिपेअर करतो. आमचे महिनाभर खूप ऍक्टिव्हिटी की ह्या 100 डिव्हिजनचा ग्रुप आहे करोकेचा. जवळजवळ 16 ग्रुपमध्ये मी आहे करोकेच्या आणि त्यांचे सारखे फोन येतात, आम्हाला हे गाणं म्हणायचं, आमचं ही पार्टनर आहे आणि आमचा हा ट्रॅक आहे. या पद्धतीने ह्या क्षेत्रात मी 1 वर्ष झाले काम केलं करोकेमध्ये. याच्यात एक तर पहिली गोष्ट की एक मनाचा आनंद आहे, कारण गाणं जी गोष्ट आहे, इतके रोजचे आर्टिकल येतात की आपल्याला दिवसभरात एवढा स्ट्रेस आहे, टेन्शन आहे. गाणं अशी गोष्ट आहे ना की तुमचं हार्टचे ब्लड प्रेशर आणि हार्ट अटॅक, काहीही म्हणजे शुगर, डायबिटीज सगळे आजार जातात म्हणतात. आणि जो एक आनंद मिळतो आणि जो म्हणजे एक जी मजा येते ती कुठल्याच ह्याच्यात येत नाही. तर त्यामुळे अशा पद्धतीने ते करोकेचे शो चालू आहेत. आता मी 11वा माझा शो आहे परत 28 सप्टेंबरला आणि परत आहेतच 40 सिंगर आणि खूप म्हणजे तो हाऊसफुल होतो आणि त्याच्यानंतर मग दुसऱ्या शो मध्ये असं खूप मस्त होतं. अनेक म्हणजे आपण आतापर्यंत बघितलं असेल मॅडमचा सगळा प्रवास बघितला असेल. त्या फॅशनच्या क्षेत्रात आहे, उद्योजकाच्या क्षेत्रात आहे, ब्युटीच्या क्षेत्रात आहे. हे सगळं खूप आणखी मोठं करायचा त्यांचा विचार आहे. नुकताच त्यांना एक वीरांगना जो सन्मान तुम्हाला प्राप्त झालेला आहे त्याविषयी सांगा आणि आणखी हे जे मोठे शोज करायचं तुमचं जे स्वप्न आहे त्याविषयी सांगा. आता शेवटची सर ऑलमोस्ट म्हणजे आपण शेवटाकडे आलोय. 2 प्रश्न महत्त्वाचे आहेत. वीरांगना, महाराष्ट्र मॅटर्स एक वेब पोर्टल चॅनल आहे, जे रॉनी डिसोजा एक आमचे डायरेक्टर आहेत. तर अचानक जानेवारीत अशी कल्पना आली की आपण प्रत्येकच महिलाला वीरांगना करू. भावना अत्रेच अशा बऱ्याच घडल्या पाहिजे आणि सगळ्यांना त्यांच्या क्षेत्रात त्या ज्या काही कामं करतायत अजून सक्सेसफुल व्हावं, तर त्यांना आपण प्लॅटफॉर्म देऊ की त्यांना प्रत्येक बाजूने एका महिलेला सक्षम करायचं. म्हणजे तिला सेल्फ डिफेन्स पण आहे, रेसिपी पण आहे, ती श्रावण डान्स पण करते, गाणं पण म्हणते. मग असं कुठे तिचा सर्वांगीण विकास होईल. तर म्हणून हा महाराष्ट्र मॅटर्सचा चॅनल आहे वीरांगना. त्याच्यात मी आहे. आता आम्ही एक शो केला 600 लोकांचा गडकरीमध्ये, 600 महिला आल्या आणि तिथे म्हणजे सरांनी मला नावाजलं आणि सर्टिफिकेट दिलं. व्हेरी गुड. आणि पुढचे शो, शेवटचा प्रश्न की पुढचे असे मोठे शो करायचे मी नितीन सरांनाच म्हणते की तुम्ही नक्की या. तर मोठे शो म्हणजे मोठ्या पैशांचं प्रोजेक्शन घेऊन, बजेट घेऊन आणि प्रोफेशनल सिंगर्स घेऊन एक करोके शो किंवा लाईव्ह शो असं माझं स्वप्न आहे. ते आपण करूया आणि बॉलिवूडला घेऊन परत एक मोठा फॅशन शो. हे 2 माझं प्रोजेक्शन आहे 2025चं. तसं झालं मॅडम. निश्चितपणे होईल. तुमची मेहनत आहे, तुमचं डेडिकेशन आहे,
प्रचंड मोठा जनसंपर्क देखील त्यांचा आहे, अनेक क्षेत्रांमध्ये त्या कार्यरत आहेत. आज तुम्ही आलात, आमच्याशी बोललात, त्याबद्दल धन्यवाद. आणि मला पण खूप धन्यवाद की मी तुमचे धन्यवाद मानते. तुम्ही खूप सुंदर पद्धतीने प्रश्न विचारले. थँक्यू माझा व्हेरी खूप मच. छान अनुभव आहे सरांचा. येस, थँक्यू.